ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून 6 खासदारांच्या विलीनीकरणावर मोहर। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्यासोबत आलेत। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही। लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत। ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार। अंबादास दानवेंची माहिती। नागपुरात उद्धव ठाकरे यांचा रामरक्षा पठण आंदोलन। अयोध्येमधील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक। आंदोलनामध्ये शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। आम्ही रामरक्षक आहोत, मंदिरातील तिजोऱ्या लुटताय, हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। अयोध्येत मंदिराच्या नावानं जमीन घोटाळा झाल्याचाही आरोप। उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद। रामाकडे परत गेल्यानं त्यांचं अभिनंदन। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच। औषधोपचार घेण्यास नकार। जंतर मंतरवरील उपोषणस्थळी अभिजित दिपकेंवर शाई फेक। आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना एका अज्ञात महिलेनं दिपकेंवर शाई फेकली। काही काळ तणावाचं वातावरण। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। पुण्यामध्ये वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते। गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज। पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी।